मित्रांनो, सोशल मीडियावर सध्या एकच चर्चा चालू आहे, ती म्हणजे ह्या यूट्यूब चॅनलची बंदर अपना दोस्त, ती म्हणजे 38 कोटी रुपये कमवले ह्या यूट्यूब चॅनलने. तर मित्रांनो, ही बातमी खरी आहे का खोटी हे आज आपण जाणून घेणार आहोत. त्या चॅनलवर गेलो ना तर तिथं टोटल व्ह्यूज काउंट असतात, खाली गेल्यावर तिथं पाहू शकता मोर इन्फॉर्मेशनमध्ये. तर तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. जर तुम्हाला मोजता येत असतील तर सांगा मला. मित्रांनो, ती अमाऊंट आहे 2,60,34,52,752 रुपये. असे एवढे व्ह्यूज आहेत त्या चॅनलवर. आणि साधारणतः यूट्यूब शॉर्टला 0.5 ते 3 रुपयेपर्यंत RPM भेटत असतो. म्हणजेच 1000 व्ह्यूला 3 रुपयेपर्यंत RPM मिळत असतो. तसं तर कमी जास्त बनवू शकतं, पण मी एक अंदाजे सांगतोय तुम्हाला. अप्रॉक्सिमेट 3 रुपयेपर्यंत आपण कॅल्क्युलेशन जर धरलं टोटल व्ह्यूजला, तर त्याचं कॅल्क्युलेशन लावलं तर त्याचं गणित येते 7,82,00,000 रुपये. तर मित्रांनो, ही अमाऊंट छोटी नाही आहे, खूप मोठी अमाऊंट आहे. पण न्यूज चॅनलवाल्यांनी हवा बनवलेली 38,00,000 रुपये कमवले असतील. पण कसे यूट्यूब चॅनलवरून 7-8 कोटी स्पॉन्सरशिप, अजून काही गोष्टी असतील, ॲफिलिएट मार्केटिंग वगैरे, अशा सगळ्या गोष्टी मिळून 38,00,000 रुपये तो मिळू शकतो मित्रांनो. तर ही काही प्रमाणामध्ये खरी गोष्ट आहे आणि काही प्रमाणामध्ये खोटीसुद्धा आहे मित्रांनो. पण 7 ते 8 कोटी रुपये छोटी रक्कम नसते मित्रांनो. सोशल मीडियाची पॉवर जी आहे ना ती खूप आहे. तर तुम्ही पण असे AI रिलेटेड व्हिडिओ बनवू शकता आणि चांगल्या प्रकारे अर्निंग करू शकता. पण माझं एक म्हणणं आहे मित्रांनो, जरी तुम्ही AI जनरेटेड व्हिडिओ ठेवले ना तर वॉइस हा तुमचाच ठेवा. कारण यूट्यूबची पॉलिसी बदलत राहते, त्याच्यानंतर फेसबुकची पॉलिसी पण बदलत राहते. काहीतरी ओरिजिनल काम केलं ना तर ते करण्याची मजा वेगळी असते मित्रांनो. सगळं AIच्या भरोश्यावर काही काम करू शकत नाही. जे ऑटोमेशन करताना ते ऑलरेडी मोठ्या लेवलला पोहोचलेले, ते काही पण करू शकता. पण जर तुम्हाला स्टार्टिंग चांगली करायची असेल ना तर तुम्ही प्रॉपर वेनी गेले ना तर तुम्ही सक्सेस होऊ शकता.